साहेब नमस्ते. नमस्ते, बोला. तालुक्यामध्ये बदल होतील आणि आमदार बदलतील अशा काही चर्चा आहे? नाही नाही, अशा किती चर्चा जरी असतील तरी जे पहिल्या व्यक्तीने जे काम केलेलं आहे, आता हे नवीन व्यक्ती लवकर करू शकत नाही, त्यांना उशीर लागन. त्याच्यामुळे ज्यांनी पेरलेलं आहे त्यालाच द्यायला लागेल ना सर्व काय. पण निकम साहेब यांचं पण तालुक्यात शेतकऱ्यांसाठी चांगलं काम आहे ना? नाही, ते का नकोय तुम्हाला? चांगलं काम असेल, पण बघा गेले अनेक वर्ष तालुक्यामध्ये भरपूर असे काम झालेले आहेत आणि कुठलीही त्रुटी राहिलेली नाही. अजूनही काम चालूच आहेत, त्याच्यामुळं असा काही फरक पडणार नाही. ह्याच्या चर्चा आहे ते उगाच आहे मग? नाही, चर्चेचं काय, काही लोकांचं असं असतं बिचाऱ्यांचं का काहीतरी वेगळं पाहिजे, पण तसं वेगळ्याची काय गरज नाही. जर चांगलं असेल तर वेगळ्याची काय गरज, चांगलं असेल तर वेगळ्याची काय गरज, असं मत माझं आहे. तुम्हाला म्हणायचं तालुक्यात नाही बदल होणार? नाही होणार, तालुक्यात नाही बदल होऊ शकत. थोडासा मताधिक्य इकडे तिकडे होऊ शकतं, पण तालुक्यात बदल होऊ शकत नाही. दिलीप पाटील म्हणजे वडाचं झाड आहेत आणि त्यांनी त्यांच्या ज्या पारंब्या पूर्ण ग्रामीण भागात पसरलेल्या गेलेल्या आहेत, त्याच्यामुळं तसा कुठलाही प्रकार घडणार नाही.